बोंधू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. तंत्रमंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक आणि महिलांवर अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. या प्रकरणात कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलंय की केवळ फोटो असल्यामुळे कोणावर कारवाई होणार नाही, मात्र पुरावे मिळाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच खरातला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करण्यात आली असून आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झालेत. अनेक पीडित महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून तपासाचा विस्तार वाढवण्यात आलाय. दरम्यान खरातकडे कोट्यावधींची मालमत्ता उघडकीस आली. नाशिक, पुणे, पनवेलसह विविध ठिकाणी जमीन, बंगले, फ्लॅट आणि सोन्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच परदेशातील व्यवहार आणि कर चुकवेगिरीचाही तपास सुरू आहे. या प्रकरणातील पीडितांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच पीडितांची ओळख उघड करणाऱ्या माध्यमांवरही कारवाईचा इशारा देण्यात आलाय. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मुंबई.